गावात एक खूप मोठा जमीनदार होता. पैशाने श्रीमंत, पण मनाने थोडा कठोर. लोक त्याला दत्तासाहेब म्हणायचे. गावातल्या बहुतेक लोकांनी त्याच्याकडून कर्ज घेतलं होतं आणि तो लोकांकडून कर्ज वसूल करायला फारच कडक होता. दत्तासाहेबाचं नाव ऐकताच लोक घाबरायचे. पण त्याचा मुलगा राजू अगदी त्याच्या उलट होता. दत्तासाहेब कठोर आणि व्यावहारिक, तर राजू अगदी नरमदिल आणि माणुसकीवर विश्वास ठेवणारा. लोक म्हणायचे, राजू कसा बापासारखा होणार? हा तर फारच साधा आहे. पण दत्तासाहेबाला पण त्याची काळजी लागली होती की त्यांचा मुलगा हा व्यवसाय पुढे कसा टिकवणार किंवा कसा करणार. तर एक दिवस दत्तासाहेबाने ठरवलं, आता राजूला धंद्याचे धडे द्यायलाच पाहिजेत. त्याने आपल्या माणसाला बंडूला बोलावलं आणि म्हणाले, एक बंड्या, उद्या त्या सावित्रीच्या घरी जायचं आहे ना, तर राजूला पण घेऊन जा. त्याला सांग, कर्ज वसूल करणं म्हणजे काय हे त्याला शिकायला हवंय. पण तू बाहेरच थांब. सगळी जबाबदारी राजूचीच. बंड्या आणि राजू दुसऱ्या दिवशी सकाळी निघाली. सावित्री आजीची झोपडी फार लांब नव्हती, पण पोचायला साधारण 1 तास लागला. बंड्याने झोपडीजवळ येताच तो थांबला आणि म्हणाला, राजू, त्या झोपडीसमोर जा. काय काम आहे ते तू बघ, मी बाहेर थांबतो. राजूने बघितलं की झोपडी खूपच जर्जर होती. छप्पर फुटलेलं, दार तुटलेलं. त्याच्या मनात विचार आला, इथून काय वसूल करायचे? पण तरीही तो पुढे गेला. दरवाजा वाजवला. आतून एका वयोवृद्ध आजींनी सावित्री अम्मांनी दार उघडलं. तू कोण रे बाळा? आजींनी विचारलं. मी राजू, दत्तासाहेबांचा मुलगा, तो म्हणाला. हे ऐकून आजी घाबरतील असं वाटलं होतं, पण त्या उलट आनंदी झाल्या. अहो, तू दत्तासाहेबांचा मुलगा. ये रे, बस. खूप लांबून आलायस, थकला असशील. मी तुझ्यासाठी काहीतरी घेऊन येते. राजू म्हणाला, नको अम्मा, काहीही नको, मी ठीक आहे. पण सावित्री अम्मा ऐकतील तर त्या कसल्या? त्या आत गेल्या आणि बघितलं की त्यांच्या बरणीत फक्त थोडंसंच दूध उरलेलं होतं. म्हणून त्यांनी ते उरलेलं दूध जे होतं ते उकळायला ठेवलं. दूध उकळून झाल्यावर त्यांनी ते ग्लासात ओतलं. पण काय झालं, त्याच वेळी त्यात एक मक्खी पडली, जी त्यांच्या लक्षातच आली नाही. त्यांनी तो ग्लास घेतला आणि तो राजूला दिला. राजूने ग्लास हातात घेतला आणि बघितलं की त्यात तर मक्खी पडली आहे. आणि मग त्याने अम्मांना सांगितलं, अम्मा, यात मक्खी पडली आहे. सावित्री अम्मा क्षणभर गडबडल्याच. अरे बाळा, या वयात मला दिसत नाही. थांब, मी दुसरं काहीतरी देते. पण त्यांच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. दूध जे होतं थोडंसं ते त्यांनी त्याला दिलं होतं. म्हणून त्या बाहेर गेल्या. शेजाऱ्यांकडे मागायचं ठरवलं, पण कोणीच दार उघडलं नाही. अम्मा परत आल्या आणि म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच उरलं नाही रे. पण थांब, मी तुझं काम करणार आहे. त्या आत गेल्या आणि एक चांदीचा कडा घेऊन आल्या. बाळा, हे घे. हे तुझ्या वडिलांना दे आणि त्यांना सांग, माझ्याकडे एवढंच आहे. माझ्या मुलाची शेवटची आठवण आहे. पण आता तोच गेला, याचा काय उपयोग? तुमच्या कामी तरी येईल. राजू हे ऐकून सुन्न झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अम्मा, दुधात मक्खी नाही पडलेली, ती कांद्याची साल होती. त्याने असं म्हणला आणि त्याने ते ग्लासातून मक्खी काढली आणि ते दूध पिऊन टाकले. जेव्हा तो परत गेला तेव्हा दत्तासाहेबाने विचारलं, काय केलं? काही वसूल केलं का? तेव्हा बंड्या म्हणाला, शेठजी, राजू वसुली कसली करणार? उलट तो अम्मांनाच वचन देऊन आला आहे की आता तो त्यांची पूर्ण जबाबदारी घेणार. दत्तासाहेब गडबडले आणि त्यांनी राजूला बोलावले. राजू, इकडे ये, ते ओरडले. राजू आला. दत्तासाहेब त्याला मारण्यासाठी हात उगारतो, पण त्याच्या डोळ्यात राजूच्या आसवांची चमक दिसते. त्या क्षणी दत्तासाहेब बदलले. त्यांना जाणवलं की खराखुरा धनाढ्य तर तोच आहे ज्याचं हृदय मोठं आहे. यामधून आपल्याला असं शिकायला मिळतं, या कथेचा बोध आपल्याला असा मिळतो की ही गोष्ट शिकवते की माणुसकी आणि दयाळूपणा यांचं मोल पैशापेक्षा खूप मोठं असतं. पैसा कितीही असो, खरं धन तेव्हा मिळतं जेव्हा आपण दुसऱ्यांच्या दुःखांमध्ये सामील होतो आणि आपण त्यांना मदत करतो.
गोष्ट कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच बऱ्याच गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.